याचं घर आपणच ठरवायचं. आपणच ठरवायचं पळत्याच्या पाठी किती लावायचं आणि हातचं किती सोडायचं. आपणच ठरवायचं उसण्या दुःखाचं किती ओझं व्हायचं आणि आपलं सुख किती उधळायचं आहे. आपणच ठरवायचं आहे. आपणच ठरवायचं कुणाला किती आपलं मानायचं. आपणच ठरवायचं कुणाला किती आपलं मानायचं आणि कुणाला किती परकेपण दाखवायचं. आपणच ठरवायचं पळत्याच्या पाठी किती धावायचं आणि हातचं किती सोडायचं. एक मात्र लक्षात ठेवायचं. एक मात्र लक्षात ठेवायचं तुटत्या ताऱ्याचं किंचाळणं कधीतरी ऐकायचं. एक मात्र लक्षात ठेवायचं तुटत्या ताऱ्याचं किंचाळणं कधीतरी ऐकायचं. स्वतःचं हृदय फाटलं तरी चालेल. स्वतःचं हृदय फाटलं तरी चालेल, पण दुसऱ्याच्या हृदयाला घर नाही पाडायचं. पण दुसऱ्याच्या हृदयाला घर नाही पाडायचं. आपणच ठरवायचं पळत्याच्या पाठी किती धावायचं आणि हातचं किती सोडायचं. आपणच ठरवायचं कसं जगायचं. पळत्याच्या पाठी किती धावायचं आणि हातचं किती सोडायचं. स्वतःचं हृदय फाटलं तरी दुसऱ्याच्या हृदयाला घर नाही पाडायचं. स्वतःचं हृदय फाटलं तरी दुसऱ्याच्या हृदयाला घर नाही पाडायचं. तुटत्या ताऱ्याचं किंचाळणं कधीतरी ऐकायचं. धन्यवाद. धन्यवाद स्वाती. आणि यानंतर वंदना साळुंके कर्जत इथून आलेल्या आमच्या कवयित्री भगिनी आपली कविता इथे सादर करतील. आणि त्यानंतर डॉक्टर प्रवीण जाधव पारनेर इथून आलेले आपण तयार राहायचं आपली रचना घेऊन.